नाशिकचा आत्मा म्हणजे पंचवटी। ही ती भूमी जिथे श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांनी वनवास काळात वास्तव्य केलं होतं। इथल्या प्रत्येक वास्तू, प्रत्येक वेली आजही त्या काळाची आठवण जपतात। इथेच आहे भारतामधील आणि जगातील एकमेव शिवमंदिर जिथे नंदी हा महादेवांचा गुरु आहे, ते म्हणजे कपालेश्वर। इथेच आहे काळाराम मंदिर जिथे रामनामाचा नाद घुमत असतो। सीता गुफा जिथे माता सीतेचे वास्तव्य होते आणि गोदावरी तीर म्हणजेच रामकुंड जिथे पवित्र स्नानाने पापांचा नाश होतो असं मानलं जातं। मुळात पंचवटीचं नाव पडलं ते त्या 5 वटवृक्षांमुळेच, जे आजही श्रीरामांच्या स्मृती जपून आहेत। ही फक्त स्थळं नाहीत, हा आहे भक्तीचा प्रवास, इतिहासाचा श्वास आणि अध्यात्माचं केंद्रस्थान। कारण ही केवळ कथा नाही, ही आहे गाथा आपल्या महाराष्ट्राची। जर तुम्हाला पंचवटीमधील मंदिरे आणि इतिहास याबद्दल सविस्तर माहिती हवी असेल तर पंचवटीचा डिटेल व्हिडिओ आपल्या गाथा महाराष्ट्राची या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे। तो व्हिडिओ आवर्जून पहा आणि ही रील त्या मित्रांसोबत शेअर करा ज्यांच्यासोबत तुम्हाला नाशिकची ही गाथा अनुभवायला आवडेल।